चला मॅचला सुरुवात एक छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा जाऊया त्या मॅच कडे जी मॅच गरमागरमीची आहे. उल्हासनगर विपक्ष डोंबिवली. वेगवान चेंडू तेच तर्रार मारा आणि ते आक्रमकता किरण शिंदेच्या माध्यमातून बघायला मिळते. बघा तसे कोण छोटे खेळाडू नाही आहेत, ताकदवर खेळाडू आहेत या दोन्ही ताकदवर खेळाडूंची. आणि या दोन्ही ताकदवर संघांमधील या द्वंद्वाची चर्चा आहे. आणि यावेळेला खूप चांगला फटका बाबूने यावेळेला टॅप केलं, चेंडूला पायातून चेंडूला काढलंय ऑन साइडला. हा फटका खेळत असताना एक धाव मात्र धावून पूर्ण केली आहे. SP ट्रॉफी आपण बघत आहात, SP चषक 2025 आणि या स्पर्धेमधील आजचा हा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसांमधील चालू असलेला सामना. इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न, ऑफ ड्राईव्हचा फटका, खूप चांगला फटका, दोघांमधील गॅपला हेरला आणि चेंडूला पाठवून दिला सीमारेखा पार, चौकार. किरण शिंदे आणि लॅबोच्या बॅटलमधील हा चेंडू मात्र लॅबोच्या नावे गेलाय. खूप चांगला फटका इथे एक्झिक्यूट केलाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, खूप चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली. तितक्या सहजतेने जाऊ देणार नाहीये डोंबिवलीकर, कारण उल्हासनगर तितकं सलाम नाही. कधी केव्हा कसं बदलायचं खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे खेळाला. आणि या सर्व बाबींमधून बाहेरकडून फक्त आता विजयाच्या दिशेने वाटचाल करायची आहे. मग कंडिशन कोणती असो, ऑन साइडला काय जबरदस्त फटका आहे. लेग फ्लिक होता, पायावरच्या चेंडूला दिशा दिली, परंतु क्षेत्ररक्षण तितकंच ताकदीचं आणि चांगलं पाहायला मिळालं. पहिल्या षटकाचा खेळ या एका धावेने संपन्न. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा बिनबाद टीम श्री 11 उल्हासनगर या संघाच्या. मजा येणार आहे या मॅचला. पहिल्या षटकामध्ये 8 आहेत आणि 8 मध्येच गाठ बांधली आहे. आणि येणारी 3 षटकं म्हणजे टोटल ओव्हरऑल 4 षटकांमधील कसा खेळ बहरतोय, किती धावा धापलकती लगावल्या जात आहेत, त्याचा पाठलाग, त्याचा बचाव, या सर्वांची चर्चा होणार आहे. पहिल्याच षटकामध्ये ओमकार आलाय, ओमकार पाटील गोलंदाजी मार्कवरती. पाटणे आलाय आणि त्याला मात्र आता त्याच पावलावरती पाऊल ठेवायचं, ज्या पावलावरती गोलंदाजी केली होती किरणने. पॅडल स्वीक बाबूच्या बॅटमधून येतोय धमाकेदार चौकार. SP चौकार, 4 धावा. मिडविकेटच्या दिशेने जाणार हा फटका अलॉंग दी कार्पेट खेळला गेलाय. सोपं नाहीये या खेळपट्टीवरती तुम्ही पॅडल स्वीप मारत असताना पूर्णपणे मैदानाला गरंगळ चेंडूला पाठवणं, त्यासाठी तुमच्या बॅटचं कनेक्शन प्रॉपर असणं गरजेचं असणार आणि ते कनेक्शन इथे प्रॉपर झालं आणि 4 धावा धावपलकावरती ऍड होताना पाहायला मिळाल्या. बाबू चांगली बॅटिंग आतापर्यंत करतोय, खूप चांगला आणि परिपक्व खेळाडू आपण म्हणू शकतो. अंडरआर्म बॉक्स असो, सी असो, टॅब असो, सर्कल असो, टर्फ असो, सगळी दुनियादारी बाबूला माहीत आहे. बाबूला माहीत आहे कशा प्रकारे खेळायचंय आणि बाबू आज त्याच रंगामध्ये रंग भरत असताना आपली कलात्मकता सादर करतोय. सारा 11 कल्याण आपली जर्सी घेऊन जा. सारा 11 कल्याण आपण आला असाल तर आपली जर्सी घेऊन जा. जयदीपची टीम डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु फॉलो थ्रू मध्ये खूप चांगली फिल्डिंग तिथे बघायला मिळाली ओमकारची. लाबूला थोडंसं स्तब्ध ठेवलंय, शांत ठेवलंय आणि ती गरज सुद्धा आहे डोंबिवलीची. जमा 11 डोंबिवली पहिला मॅच खूप चांगल्या रीतीने जिंकला. त्यानंतर श्री 11 उल्हासनगर सुद्धा पहिला मॅच खूप चांगल्या रीतीने जिंकला. आणि त्याच्या अगोदरच्या 4 टीममधून मला वाटते दिवा पुढे आली. दिवा, उल्हासनगर, डोंबिवली जवळजवळ एकमेकाच्या जवळचे संघ आहेत. आणि आता इथून येणारा संघ म्हणजे त्याच ठाणे बेल्टमधला संघ बघायला मिळणार आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि त्या चेंडूवरती 1 धाव येते. सिंगलने धावपलक पुढे जाईल 15 वरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता शिल्लक आहे. लॅबो काय या चेंडूवरती मोठा फटका लगावून CRR ला वाढवेल का, करंट रन रेट वाढवेल का? येस, शानदार फटका. ऑफ ड्राईव्हच्या रूपाने खेळला फटका, त्याला फक्त दिशा दिल्याने कोणत्याही क्षेत्ररक्षकाला संधी दिली नाही चेंडू अडवण्याची आणि चेंडूला दाखवत असताना दिशा. चौकार, SP चौकार. या 4 धावांनी धावपलक जात आहे 19 वरती आणि अजूनही 12 चेंडूचा खेळणे शिल्लक आहे. पहिल्या षटकामध्ये आले ते 8, दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 11. म्हणजे हा ग्राफ जो आहे थोडासा वाढत चाललाय, उंच उंच वाढत चाललाय. चढता क्रम इथं दिसायला लागलाय आणि आता तो चढता क्रम दिसल्या कारणानं जमा 11 डोंबिवली संघाला विचार करावा लागतोय की तिसऱ्या षटकासाठी कोणाला पाचारण करण्यात यावं. आणि अपेक्षेप्रमाणे
महेशच्या हातामध्ये चेंडू दिलाय का? येस, महेशच्या हातामध्ये चेंडू दिलाय. ज्या महेशने मागील मॅच मध्ये शानदार कामगिरी केली होती. चॅनल 11 ठाणे कोण प्रतिनिधी आला असेल तर आपली जर्सी घेऊन जा. चॅनल 11 ठाणे. चॅनल 11 ठाणे. आणि त्यानंतर त्याच्या समोर नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला नेक्स्ट बॅटल रंगवताना दिसतील. माफ करा, JR सम्राट अंधेरी आणि सारा इलेव्हन कल्याण या दोन संघांदरम्यान इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे. JR सम्राट अंधेरी आणि सारा इलेव्हन कल्याण. ओहो, यावेळेला रिव्हर्सचा अटेम्प्ट. बाबूची हवा कायम आहे. बाबूच्या नावामध्ये तो सॉफ्टनेस आहे, परंतु त्याच्या खेळामध्ये तो सॉफ्टनेस नाही आहे. खेळामध्ये आक्रमकता कुठून भरली आहे आणि ती आक्रमकता धावांचा डोंगर, धावांचा रतीब रचून देते. खूप चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. प्रशंसा करावी लागेल, कौतुक करावं लागेल. ज्युनियर सम्राट अंधेरी विपक्ष सारा इलेव्हन कल्याण दोन्ही कर्णधाराने जॉईन व्हायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाणार आहे. अजूनपर्यंत विकेट गेलेली नाही आहे आणि त्यामुळे डोंबिवलीसाठी थोड्याशा अडचणी वाढल्यात. कल्याण संघ, उल्हासनगर संघ मात्र थोडासा वरचढाटा वाटायला लागलाय. परंतु महेश ज्याने आतापर्यंत 2 चेंडू हातात असताना 5 धावा खर्च केल्यात आणि लाबोच्या बॅटमधून पुन्हा एकदा मोठा प्रहार. काय टायमिंग आहे, किती मोठा अँगल क्रिएट करतोय गोलंदाज. कोणत्या अँगलने चेंडू आतमध्ये येणार आहे की बाहेर येणार आहे, कुठे लँड होणार आहे, कुठे पिच होणार आहे, काय त्याचा इम्पॅक्ट राहणार आहे याचा काहीही संबंध नाहीये. लॅबोला फक्त एकच बघायचंय, टप्पा कुठे पडलाय आणि मला कुठे मारायचा. या 2 गोष्टीवरती हा खेळाडू काम करतो आणि म्हणून त्याच्या बॅटमधून धावा येतात. आतापर्यंत तरी खूप चांगली बॅटिंग केली आहे. 3 चौकार त्याच्या बॅटमध्ये आलेत आणि धावपलकावरती धावा आहेत 28-28. महेशसाठी थोड्या अडचणी वाढल्यात. तितकं सोपं राहणार नाहीये. 40 पार, 40च्या आतमध्ये आणि 50 पार या धावा एखाद्या संघाला बळकटी आणताना दिसतील या मैदानावरती. ज्या प्रकारची सकाळपासून होणारी खेळी आपण बघितली आहे, झालेली खेळी बघितली आहे आणि म्हणूनच एका बाजूने विचार करत असणाऱ्या लॅबो की किमान 42, 45, 50 या धावांपर्यंत पोहोचावं, 50च्या पुढे जावं, जेणेकरून आपल्या गोलंदाजांना बळ येईल. कारण आता ऋत्विकचा सुद्धा समावेश झाला आहे, त्यामुळे अजून बळकटी आलेली असेल गोलंदाजीच्या त्या अटॅकला. परंतु किरण शिंदे आणि टीम त्यांना या साऱ्या बाबी चांगल्या प्रकारे माहीत आहेत. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, शफल होऊन पॅडल स्वीप करण्याचा हा मानस असफल ठरलाय. चेंडूच्या रेषेमध्ये पूर्णपणे आले नव्हते आणि त्यामुळेच कदाचित हा मिस टाइम. कोणत्याही प्रकारे बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. ओमकारने बाकीचं सर्व कार्य केलं. चांगला कमबॅक या 5व्या चेंडूवरती बघायला मिळाला. 4-1, 4-1-0 असं एक फिगर आपल्याला गोलंदाजी प्रकरणामध्ये बघायला मिळते आणि यावेळेला चेंडू मला वाटतंय शरीराचा वेध घेताना दिसलाय आणि त्यामुळे षटकाची समाप्ती होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकात धावा आहेत 29. येणारे 6 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. दरम्यान या ठिकाणी आपण सत्कार करून घेऊया. आमच्या मंडळाचे किरणजी जाधव यांच्या हस्ते हा सत्कार होईल. स्वयं हॉस्पिटलचे सन्माननीय अखिलेशजी यादव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण या ठिकाणी शाल, सन्मान चिन्ह, त्याचप्रमाणे पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा सत्कार करूया. लाईव्ह टीम जरा लक्ष द्या. सन्मान चिन्ह देखील देऊन त्यांचा आपण सत्कार करूया. धन्यवाद अखिलेशजी, आपलं मनापासून आभार. आपण आलात. कोणतीही सर्जरी असेल, कोणत्याही प्रकारचं मेजर ऑपरेशन असेल ते 25 ते 30 हजारापर्यंत करून देतात. ते गरिबांसाठी खूप मोठी मदत केली आहे अखिलेशजी यादव. त्याचप्रमाणे आमचे मित्र, एक उत्कृष्ट जुने क्रिकेटर नरेशजी मोरे यांच्या मदतीनं रुग्णसेवा होते. त्यांचं देखील आम्ही मनापासून आभार मानतो. धन्यवाद. नाही, सच अ ग्रेट वर्क. नरेशजी मोरे आणि अखिलेशजी खूप चांगलं कार्य करतायत आणि हे कार्य असं नाही की फक्त बोलण्या इतपत आहे, आपण सर्व बघतोय सुद्धा. आणि आपण ही केलेली सेवा ही सर्वोत्तम सेवा आहे.
त्याबद्दल आपलं खरोखरच मनापासून धन्यवाद आम्ही व्यक्त करतो आमच्या संपूर्ण SP ग्रुपच्या वतीने आणि या स्पर्धेच्या माध्यमातून. लेगस्टंपच्या बाहेर जाणारा हा चेंडू वाईटची सांगता होतीये. सनी ऑफसाईडला ऑफ ड्राईव्हच्या रोगाने खेळायचा होता हा फटका, परंतु ऑन साईडला चेंडू गेलाय आणि तिथे एकदा होते. बऱ्याच खेळाडूंना आपण बघितलं ज्यावेळेला बॅटचा फेस ऑफ साईडला ओपन करून त्यांचा चेंडू ऑन साईडला बाउंड्री लाईन. चॅनल 11 भाऊ आपण आला असेल तर जर्सी घेऊन जा. भाऊ अमर जर्सी घेऊन जा चॅनल 11च्या. क्या बात आहे अमर भाऊ, सगळ्यांना आपण बघणार आहोत. खूप चांगली स्टारकास्ट इथे बघायला मिळेल येणाऱ्या मॅचेसमध्ये. म्हणजे ज्यावेळेला आपण शेवटच्या त्या 4 संघांकडे जाऊ. आजचा दिवस या जर्सींप्रमाणेच रंगबेरंगी असणार आहे आणि आजच्या दिवसामध्ये खूप चांगल्या लढती भिडंती आपल्याला बघायला मिळतील. तुर्तास सनी समोर बाबू आत्तापर्यंतच्या झालेल्या मॅचेसपैकी सर्वोत्तम भागीदारी आपल्याला पाहायला मिळते आणि अखेरकार डाग लागलाय, नजर लागली आहे आणि बाबूला मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. फलंदाज बाद, पहिल्या विकेटचं पतन. चला सनी मैदानाच्या आतमध्ये येतोय. एक सनी बॉलिंग अटॅक वरती, दुसरा सनी बॅटिंग साठी. 3 चेंडू झाले. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत फक्त 2 धाबा खर्च केल्यात. 31 वरती धावफलक जाऊन पोहोचले 31 आणि अजूनही 3 चेंडूचा खेळणे शिल्लक आहे. सच अ मॅग्निफिसंट बॉलिंग बाय मिस्टर सनी. खूप मोठा पलटवार, खूप मोठा कमबॅक आणि या कमबॅकमुळे मात्र ही मॅच आता खूप चांगल्या स्थितीमध्ये जाणार आहे, रोमहर्षक स्थितीमध्ये जाणार आहे. यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. शनिवारचा दिवस आहे आणि हल्ली ऊन थोडंसं जास्त वाढलंय आणि त्यामुळे मैदानाच्या चारी बाजूने प्रेक्षकांची गर्दी तितकी नसली तरी सुद्धा यूट्यूबवरती लाईव्हवरती बघणाऱ्यांची संख्या चांगली आहे. हो यावेळेला काय घडलंय? चेंडू फेकलाय, रनआउटची संधी. नक्की काय घडलंय? फलंदाज बाद होईल पण कोण? सनीला मैदान सोडावं लागतंय. कॉट आणि ती कॅच लपकली आहे यष्टीरक्षकाने. खूप चांगला प्रयत्न आणि 4थ्या चेंडूवरती ब्रेक थ्रू. सनी बाद. रनआउट दिलाय का? बाप, रनआउटच्या रूपाने गडी बाद दिलाय. मला वाटते चेंडू रिस्टच्या वरती लागलाय आणि त्यामुळे पंचांनी तो घेतलेला निर्णय. लॅबो स्ट्राईक एंड वरती येतील उर्वरित 2 चेंडूंसाठी. ही मात्र चांगली बाब उल्हासनगरसाठी. रुपेश आलाय नॉन स्ट्राईक एंडला. येस, कॅचसाठी रिव्ह्यू आहे. अखेरकार आयोजन कमिटीने सांगितलंय त्यामुळे तो रिव्ह्यू घेऊ शकता. सनीच्या काय हाताला चेंडू लागला होता का बघितलं जाईल. आता सनी म्हणते मी बाहेर आलोय, आता काय बघायचं त्यामध्ये बघूया. तरी सुद्धा आमच्या ऑफिशियल अंपायर आहे केवळला सांगतायत की असेल तर आम्ही बघणार आहोत. कोणत्या प्रकारचा कोणावर अन्याय होणार नाही याची काळजी नक्कीच घेतली जाईल SP ग्रुपच्या वतीनं. आमच्या मंचावरती सर्व मान्यवर आपण बघू शकता. नरेशजी मोरे, अखिलेशजी अशी देव माणसं या मंचावरती आहेत ज्यांच्या माध्यमातून रुग्णसेवा केली जाते, जी सहजासहजी कोणाच्या माध्यमातून होत नाही परंतु यांच्या माध्यमातून होते. ते आपल्या मंचावरती आहेत. त्याचबरोबरीनं समस्त क्रीडा रसिक आशिषभाई तिवारी चषक म्हणजेच SP ट्रॉफी 2025 आणि याचा हा पहिला दिवस. नॉट आउटचा इशारा पंचांकडून आलाय. लॅबो स्ट्राईक एंडवरती असतील. रुपेश त्याला साथ देण्यासाठी आलाय. मात्र चेंडूचा खेळ शिल्लक आहे 2. या 2 चेंडूमध्ये 2 मोठे प्रहार मॅचमध्ये पूर्णपणे जिवंत ठेवतील आणि त्याचबरोबरीने त्यांच्या गोलंदाजाला बळ देतील ज्यावेळेला ते गोलंदाजी करण्यासाठी जातील. परंतु जर का 2 मोठे फटके नाही आले तर मात्र चांगल्या कॉन्फिडन्सने, एक मोठ्या कॉन्फिडन्सने आणि चांगल्या मोमेंटमने येथे जमा 11 डोंबिवली संघ बॅटिंगसाठी येताना दिसेल. सनीने खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली, जखडून ठेवलंय, कोणत्या प्रकारे धावा येऊ देत नाहीये, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय आणि विकेट सुद्धा घेतल्यात. जी पार्टनरशिप बनली होती त्याला ब्रेक केलंय आणि आता सनी समोर लॅबो आहे. खूप चांगला फटका, खूप चांगला फटका तयार होते लांबच्या चेंडूसाठी. लेंथ बॉल टाकला आणि त्याला मात्र दिशा दिली. कव्हर मध्ये जाणारा हा अति सुंदर चौकार, 4 धावा.
सर्कल फॉर्मॅटमध्ये लॅबोचा हात पकडणं थोडंसं डिफिकल्ट आहे. आता त्याचे हात छोटे असतील तरीसुद्धा त्याचा दिमाग थोडासा मोठा आहे आणि तो स्ट्रेच करून तो युटिलाइज करतो. लास्ट बॉल डाऊन दी ग्राउंड. व्हॉट अ शॉट. कमिटमेंट होतीये. मला एक मॅच आठवते भाईंदरला. एक भाईंदरचा मानाचषक आफ्टर लॉकडाऊन झाला होता. एका मागोमाग एक विकेट गेल्या होत्या. टॉससाठी यायचंय आणि त्या विकेट गेल्यानंतर लॅबोचा किस्सा सांगतो. त्याने काय सांगितलं होतं ऋत्विक सुद्धा त्याला साक्ष देईल. फक्त तुम्ही उभे राहा, स्ट्राईक रोटेट करून द्या, मी एकटा मॅच फिनिश करतो. आणि लॅबोने त्या कमिटमेंटला सार्थ ठरवलं होतं. मॅच फिनिश केली होती आणि त्या भाईंदरच्या मानाचषकाचा मानकरी ठरला होता जॉर्ज 11 कल्याण. दॅट इज द कमिटमेंट. ही कमिटमेंट लॅबो सारखा खेळाडू पाळतो. पहिलं इनिंग संपली आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलकात धावा आहेत 39. 40चं लक्ष आहे. 40 इज द टार्गेट. आता या 40 धावा झाल्यात आणि या 40 धावा झालेल्या असताना याचा पाठलाग, याचा बचाव कसा होणार आहे त्याची सुद्धा चर्चा होईल. तुर्तास चला अंधेरी आणि कल्याण आपण दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस. महत्वपूर्ण मॅच. ज्युनियर सम्राट अंधेरी आणि सारा 11 कल्याण. चला या संदेशजी पाटील आपली वाट बघत आहेत. अजून एक मोठी मॅच आपल्या भेटीला येईल आणि त्या मॅच मध्ये सुद्धा अशाच प्रकारची रंगत दिसणार आहे. आकाश, महेश, किरण, ओमकार आता कशा प्रकारे याचा पाठलाग करतायत याची सुद्धा चर्चा होईल. तुर्तास जाऊया टॉसकडे. नाणेफेकीचं कौल आपण पाहताय. अंधेरी वर्सेस कल्याण. कल्याण संघाने नाणेफेकीचं कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते अंधेरी संघाला. चला. सारा 11 कल्याण ने टॉस जिंकला, फिल्डिंग स्वीकारली. त्यांनी सांगितलं आम्ही क्षेत्ररक्षण करणार आणि बॅटिंगसाठी आमंत्रित करणार ज्युनियर सम्राट अंधेरी संघाला. अंधेरी कल्याण मॅच सुद्धा रंगणार आहे. वेस्टर्न बेल्ट, सेंट्रल बेल्ट मजा येणार आहे. त्या अगोदर आपण या दुसऱ्या इनिंगकडे वळूयात ज्या ठिकाणी 40 धावांचा पाठलाग, 40 धावांचा बचाव बघायला मिळणार आहे. उल्हासनगर विपक्ष डोंबिवली. मजा येणार आहे या मॅचला. पहिलं षटक हाताळण्यासाठी मला वाटतं ऋत्विक गोरडे याला आपण बघाल. ऋत्विक खूप कमी वयामध्ये अंडरआर्म क्रिकेटची सुरुवात आणि त्यानंतर मात्र जी काही पकड मिळवली आहे. जॉर्ज सख्या संघामध्ये खेळत असताना अनेक मैदानं आपल्या त्या धारदार गोलंदाजीच्या बळावरती त्याने गाजवली आणि मनगटी साहाय्याने गोलंदाजी करणारे अनेक गोलंदाज बघितले, परंतु ऋत्विकचा सक्सेस जो रेशो आहे तो थोडासा मोठा राहिला. आणि अशा समोर आता फलंदाजीसाठी सज्ज होते आकाश आणि त्याच्या साथीनं महेश शिंदे. दोघेही ताबडतोड फलंदाज आहेत, क्षमतावान खेळाडू आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. नो बॉल. नो बॉल. पंचांनी नो बॉल घोषित केलाय आणि त्या चेंडूवरती एक धावून सुद्धा कंप्लीट केली आहे. अशा 2 धावा मिळतील. दबावाने भरलेल्या या मॅच मध्ये तो प्रेशरचा फुगा जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात फुगलाय. म्हणजे आता कदाचित तो हवेने सुद्धा फुटू शकतो असं वाटायला लागलंय. आणि त्यामुळे या दबावाला सामोरं जात असताना कोणामध्ये किती पेशन्स आहेत आणि तो पेशन्सला कशा प्रकारे युटिलाइज करतो, कितपत पेशन्स ठेवतो या मॅच मध्ये ते आपण बघणार आहोत. 2 धावा बक्षीस रूपाने आलेत. कोणताही चेंडू न हाताळत असताना 2 धावा म्हणजेच अजूनही 38 धावांची गरज. दिशा देण्याचा प्रयत्न. कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळलेला फटका फक्त दिशा दिली आहे. कोणत्या प्रकारचं आक्रमक स्वरूप फलंदाजाचं दिसत नाहीये आणि असं असताना सिंगल धावेने स्ट्राईक रोटेट होतीये. आकाशने जर का स्ट्राईक रोटेट केली तर मी सुद्धा करणार, कारण ज्या अपेक्षित धावा होत्या त्या एका चेंडूवरती 3 आल्यात. जर का एका चेंडूवरती 3 म्हणजे 6 चेंडूवरती मला वाटतं 18 होतात आणि आस्किंग रन रेट त्याच्या खूप मागे आहे आणि त्यामुळे कदाचित अशा प्रकारची मानसिकता असावी की 8 ते 10चं हे षटक बनवावं. दिशा देण्याचा प्रयत्न बघा. रिव्हर्सच्या माध्यमातून खेळला गेला फटका आहे. माहीत आहे
पेसला कशा प्रकारे युटिलाइज करायचं माहीत आहे, पुढच्या चेंडूला कशा प्रकारे खेळायचं माहीत आहे, मागच्या चेंडूला कशा प्रकारे खेळायचंय आणि या सर्व टेक्निकला आता डोंबिवलीचे खेळाडू वापरताना दिसणार आहेत. फक्त ऋत्विक गोरडे कशा प्रकारे कोणत्या वेळेला फलंदाजाच्या दिमागाशी आणि युक्तीशी खेळतोय यावरती आपल्या सर्वांच्या नजर आहेत. मॅचला मजा येणार आहे. SP चषकाचे ही अफलातून मॅच. जमा 11 डोंबिवली विपक्ष श्री 11 उल्हासनगर. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू बाहेरच्या दिशेने निघला, तेज तर्रार भन्नाट वेग, वेगावरती स्वार होऊन हा टाकलेला चेंडू महेशने मात्र त्याला दिशा देण्याच्या नादामध्ये मिस केलंय आणि बाकी सर्व कार्य यष्टिक्षकाने. सनीने चेंडूला अडवलं त्यामुळे कोणती धाव नाही, डॉट बॉल आला. जितके डॉट तितका सामना हॉट. ऊन सुद्धा त्याच्यासमोर फेल आहे, एवढा गरम सामना होणार आहे. बघा आताची गरमी सुद्धा तशीच आहे, गरम तर होते परंतु घाम लवकर येत नाही. हा सामना सुद्धा तसाच आहे. गरमाई या मॅच मध्ये आहे जरूर पण ती दिसून येत नाही. दोन्ही संघ तितक्याच ताकदीने खेळणार आहेत आणि या मॅचचा रिझल्ट शेवटच्या चेंडूपर्यंत आपल्याला कळणार नाहीये कोणाच्या बाजूने जातोय. ऋत्विक गोरडे 3-3 3-4. ऋत्विक गोरडे समोर महेश शिंदे, शिंदे ब्रदर्स एका संघावर दिशा दिला. व्हॉट अ शॉट. याच फटक्याची अपेक्षा, याच फटक्याची प्रतीक्षा आणि याच फटक्याचं एक्झिक्युशन पाहायला मिळतंय. खूप चांगला फटका, बैठक, रिव्हर्स अटेम्प्ट, चेंडू सीमारेखा पार, चौकार. SP चौकार. महेश शिंदे काय जबरदस्त फटका मारलाय. WTCची टीम या सर्व क्षणांना खूप चांगल्या रीतीने टिपतीये आणि म्हणूनच घर बसल्या सर्वांना या गोष्टीचा आनंद सुद्धा लुटता येतोय. चौकाराने आता धावपलकाला गती येते आणि ही गती हिताची आहे ती डोंबिवली संघाच्या. ओह यावेळेला जड मध्ये प्रत्युत्तर बघा, जशास तसं ठोसास ठोसा, फलंदाज बाद. ऋत्विक गोरडे समोर स्टंप ओपन करणं म्हणजेच वाघासमोर शिकार ठेवण्यासारखी आहे आणि तेच कसं तरी तोच काहीसा जो निर्णय तो चुकला महेशचा, जागा दाखवणं किंवा स्टंपला ओपन करणं आणि त्याचा फायदा उचलला ऋत्विकने सुद्धा अगदी टिचून मारा केला. टो क्रशर यॉर्कर होता. नो चान्स फॉर द बॅटर. विकेट आली आहे. ओमकार पाटणे नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. आठ धावा धावपलकावरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी आहे. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. डोंबिवली की उल्हासनगर, उल्हासनगर की डोंबिवली. अपेक्षा दोघांनाही आहे की आम्हाला आजच्या दिवसाच्या टॉप 3 मध्ये जायचं आणि त्यानंतर टॉप 2 मधून पुढे फायनल असा काहीसा प्रवास गाठायचा आहे. त्यासाठी पहिली स्टेप ही आहे की इथून हा सामना क्लिअर झाला तर पुढच्या संधी आपोआप ओपन होतील. हो यावेळेला चेंडू हवेमध्ये, हवेमध्ये आणि हवेमध्ये असताना ओमकारच्या बॅटची एज घेऊन चेंडू गेलाय हातामध्ये. फलंदाज बाद. अजून एका विकेटचं पतन. गॉन. जयदीप तरे, सन्माननीय जयदीप तरे, आपण कुठे असाल तर व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. जयदीप तरे. आपल्या स्पर्धेतील जो मेन गेट आहे, एंट्रन्स आहे, तिथे ज्या खेळाडूंच्या बाईक पार्क झालेल्या आहेत त्यांना विनंती आहे की तिथून बाजूला काढायचं आहे कारण मान्यवरांना येण्यासाठी अडचण होत आहे. माझी विनंती असेल गेटच्या जवळ ज्या कोणाच्या बाईक्स असतील त्यांनी कृपया करून तिथून हटवा. ब्रिजच्या खाली आपल्याला जागा आहे तिथे आपण लावा. चला मयुरेश नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती येतोय. मयुरेश समोर आता आकाश असेल. 2 महत्वाच्या विकेट अगदी क्विक गेलेत, अर्ली विकेट आल्यात आणि त्यामुळे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे तिथे मला वाटते बाबू स्वतःला झोकून दिलं आणि 3 धावा आपल्या संघासाठी नक्कीच वाचवल्यात. एका धाव्याने स्ट्राईक रोटेट होईल. सिंगलने धावफलक पुढे जातंय. 9 वरती जाऊन पोचलंय.
ऋत्विक गोर्डेच्या षटकामध्ये आलेला तो चौकार महेशच्या बॅटमधून, त्या चौकाराने निर्देशनं दिली होती की आम्ही या मॅचला फिनिश करू म्हणून, परंतु त्यानंतर त्यांच्या कमिटमेंटला तोडण्याचं कार्य ऋत्विकने केलं. बॅक टू बॅक 2 विकेट घेतल्याने आता खूप मोठा नो बॉल, जास्त मागे बॅकअप लेंथ हाताळण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती 1 धाव किरण शिंदेने धावून चपळाईनं पूर्ण केले, म्हणजे 2 धावा बक्षीस स्वरूपाने आल्यात. धावपलकरती धाबा आहेत 11, म्हणजे अजूनही 28 धावा, 29 धावांची गरज आहे. 17-29 आणि आता 16-29. चांगला पलटवार, चांगला कमबॅक केलाय. बघा ही खासियत राहिली उल्हासनगरची. गोलंदाजीचा अटॅक काही असा असतो की बॅट आणि बॉलचा चेंडूचा संपर्क होणं तितकं सोपं राहत नाही, तितकं सहज राहत नाही आणि त्यामुळे फलंदाजाला खूप मोठी मेहनत करावी लागते, त्याच्यासाठी खूप मोठा सराव करावा लागतो. परंतु आकाश क्षमतावान खेळाडू आहे, या सर्व बाबींना जाणतो आणि या सर्व बाबींना भेदणं सुद्धा त्याला माहीत आहे. आणि असं असताना डाऊन दी ग्राउंड खेळायचं, डॉप ड्राईव्हचा हा फटका 1 धाव देऊन जातोय, सिंगल धाव येते. सर्कलचं हे मैदान, सर्कल बाउंड्री स्पर्धा आपण बघतोय. SP चषक, संदेशी पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमची लागलेली मेहनत, अनेक मान्यवर सकाळच्या सत्रापासून आपण बघितलेत. उद्याचा दिवस अंतिम दिवस आहे आणि चेंडू हवेमध्ये, ओ ऋत्विक गोर्डे याने झेल मात्र इथे कन्वर्ट केलेला नाही आणि असं असताना नॉट आउटचा इशारा. 1 धाव आली आहे. सहज आणि सोपा झेल होता किरण शिंदेचा. हलके में नहीं ले सकते किरण शिंदे को. किरण शिंदे असा अष्टबल खेळाडू आहे, तो मॅचला कधी टर्न करणं जाणतो आणि हा सुद्धा ऑलराऊंड परफॉर्मन्स करणारा खेळाडू, फॉर्मॅट कोणताही असो, प्रत्येक फॉर्मॅटची जाण आहे या खेळाडूला अंडर आर्मच्या. पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाज करतात. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, खूप चांगला फटका, परंतु यावेळेला हाताला चेंडू लागून होतोय फरार. बाबूच्या हाताला लागून येतोय चौकार. 4 धावा. धावा झाल्या 17. चेंडूचा खेळ शिल्लक आहे 1, म्हणजे इथून 13 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 13 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. 13 मध्ये 23, इथून एक चौकार आला तर 12-19 आणि खूप चांगली मॅच रंगेल. मोठ्या फटक्याची अपेक्षा जरूर आहे, परंतु तो मोठा फटका काय मारू देईल का मयुरेश. आतापर्यंत चांगली कंट्रोलमध्ये गोलंदाजी चालू होती, परंतु हा चौकार आल्यानंतर थोडीशी दिशा भरकटली गेली आहे आणि धावपलकात 17 आल्यात, म्हणजे कोणासाठी तरी खतरा आहे. खतरा बॉलरसाठी की बॅटरसाठी. ऑन साइडला, ओहो क्या बात आहे, फिल्डिंग झाली चांगली आणि ही फिल्डिंग होत असताना चेंडू आतमध्ये आला आणि त्या चेंडूवरती मला वाटतं 2 धावा आकाशने धावून कंप्लीट केल्यात. या 2 धावाने धावपलक पुढे जाऊन पोहोचतंय 19 वरती. येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 मध्ये हा सामना जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 21. 12 मध्ये 21. किरण शिंदे आणि आकाश अजूनही मैदानाच्या आतमध्ये. आकाशने जो कॉन्फिडन्स दाखवला, आकाशने जो काही आपला खेळ दाखवला तो खरोखरच वाखाणण्याजोगे आहे. त्याला माहीत आहे ही मॅच किती मोठी आहे, त्याला माहीत आहे या मॅचचं महत्त्व, त्याला माहीत आहे इथून पुढे जाण्यासाठी काय करणं गरजेचं आहे. आणि या सर्व गोष्टी माहीत असताना त्या जबाबदारीला चोखपणे बजावणं, त्याच्यासाठी सुद्धा खूप मोठा जिगरा लागतो आणि तो मला वाटतं आता आकाशकडे आहे. नवीन गोलंदाज लॅबो राहुल सरडे यावेळेला गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. खूप मोठ्या आशेनं लॅबोने या मॅचला बघितलंय आणि आता आपली वैयक्तिक जबाबदारी समजत असताना स्वतः फ्रंटला येऊन गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. ज्या वेळेला किरण शिंदे स्ट्राईक एंडवरती असेल. उल्हासनगर समोर डोंबिवली असं हे बॅटल आहे आणि आपण आज आहोत खारेगाव पाखाडीमध्ये, जिथे ह्या स्पर्धेला आपण बघतोय पार पडत असताना. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मैदान आणि या मैदानावरती रंगलेला हा तरार, काय जबरदस्त फटका. किरण शिंदे यांच्या बॅटमधून येतोय मोठा ब्लास्ट, चौकार. 4 धावा. सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणामधील शिंदे हे एक सर्वात मोठं नाव आहे आणि डोंबिवली टीम मधील शिंदेची चर्चा काहीशी वेगळी आहे.
या ठिकाणी किरण शिंदे चौकार मारतात आणि या ठिकाणी मंडळाचे किरणजी फणसे देखील उपस्थित होत आहेत. एका बाजूला किरण शिंदे, दुसरं या किरण फणसे. ओहो, यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, फक्त टच केला, दिशा दिली होती आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. अगदी मोक्याच्या वेळेला इथे विकेट आली आहे. चौकार मारल्यानंतर असं वाटलं होतं किरण शिंदे आकाशला खांद्याला खांदा लावून साथ देतात की काय, परंतु अचानक हा टर्न आला, किरण शिंदे बाद झाले आणि आता त्याची जागा घेण्यासाठी सनी मैदानाच्या आतमध्ये येतोय. सनीने पिछले टाइम किसी की नाही सुनी थी. ज्या वेळेला तो गोलंदाजी करण्यासाठी आला होता, काय जबरदस्त स्पेल हाताळला, परंतु शेवटच्या 2 चेंडूवरती लॅबोने मात्र आपला अनुभव दाखवला. आता सनीला त्या 2 चौकारांची भरपाई करायची आहे. 10 चेंडू आणि 17 धाब्यांची गरज आहे. जर त्या 2 चौकारांची भरपाई केली तर या मॅच मध्ये पूर्णपणे इन होईल तो डोंबिवलीचा संघ. ओहो, मोठा टर्न आणि जास्तच मोठा टर्न असल्या कारणानं बाहेर गेला चेंडू. पंच दंडित करतात वाईडच्या रूपाने. अतिरिक्त धाव धापलकामध्ये ऍड होईल. 10 मध्ये 16. चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आली. एका बाजूला उल्हासनगर, दुसऱ्या बाजूला डोंबिवली. यावेळेला ऑफकडे टाकण्याचा प्रयत्न. आकाश हताश आहेत, निराश आहेत आणि का असू नये, फक्त बघावं लागतंय. करायची काही संधी मिळत नाहीये कारण समोर डॉट बॉल येतोय, मध्येच विकेट येते. राहुल सरोडे, लॅबो समोर सनी. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, काय जबरदस्त फटका आहे, शानदार स्ट्रोक, चौकार येतो. चला मागे या सर्वांनी, प्लीज मागे या. डोंबिवलीकर आपण मागे या, आपला उत्साह मी समजू शकतो, फक्त पार्ट ऑफ डिसिप्लिन म्हणून आपण मागे थांबायचंय. बघा डगआउट मध्ये बसा. चौकार आल्यानंतर धावांचा वेग आता वाढलाय. धावफलकातील धावा आहेत 28-28. धावा आहेत 28 आणि आता ह्या मॅचची खूप मोठी 8-12. खूप चांगलं इक्वेशन आलंय. या 2 चेंडूमध्ये काय हरकत होतीये, त्या 2 चौकारची मी चर्चा केली ती एक तर दिलाय सनीने. शेवटच्या क्षणाला दिशा देण्याचा प्रयत्न, रिव्हर्सचा अटेम्प्ट होता. विथ द स्पिन खेळले होते, परंतु बॅट काहीशी लवकर, चेंडू काहीसा लेट आला आणि त्यामुळे एका धावेने स्ट्राईक रोटेट केले. आकाश एक महत्वाची विकेट आणि महत्वाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, खूप मोठा अडसर आहे उल्हासनगरसाठी तो आकाश. ओ यावेळेला रिव्हर्सचा अटेम्प्ट, अडवलाय. शानदार फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग आणि या फिल्डिंगने वेगळी निर्देशनं दिली आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा धावफलकावरती. आता चेंडूचा खेळ शिल्लक आहे 6 धावांची गरज आहे 10. सामना उघड्या डोळ्यांनी पहा, बंद डोळ्यांनी दिसणार नाही अशी मॅच आहे. क्या बात आहे, शानदार मॅच. 6 चेंडू 10 धावांची गरज. आम्ही टॉस उडून मोकळे झालेलो इनिंग ब्रेकमध्ये. त्या दोन्ही टीमना विनंती आहे आपण तयार राहायचंय आणि एंट्री गेट जवळ येऊन थांबा. जशी मॅच संपेल तशी लगेच मॅचला सुरुवात करायची आहे. कोणत्याही प्रकारचा विलंब न करता मॅच स्टार्ट होणार आहे. चला फिल्डिंग लावून घ्या लवकर. नवीन गोलंदाजी मार्कवरती राज तेजी. तर राज सुद्धा आलाय, मगासपासून राज दिसला नव्हता, आता राज बॉलिंग साठी. खूप मोठा अटॅक आहे उल्हासनगरकडे. ऋत्विक झाला, राज झाले, त्यानंतर आपण मयुरेशला पाहिलं, स्वतः लॅबो होते.
कधी कधी एखाद्या खेळाडूचा खेळण्याचा क्रम बदलल्यावरती सुद्धा फरक पडतो. अनेक अशी उदाहरणं आहेत. परंतु आज आम्ही गौतमला पाहिलं, त्याचा क्रम बदलल्यानंतर सुद्धा त्याने त्याचा फिनिशिंग टच दिला. आणि आता राज तेजी समोर आकाश आहे. 6 मध्ये 10ची गरज आहे आणि असं असताना 2 मोठे फटके अपेक्षित आहेत. बघूयात काय घडतंय. ऋत्विक गोरडे, खूप सारे धागे दोरे एकमेकाला माहीत असतात. म्हटलं ना, ही सर्व जवळची आहेत. एकमेकांसमवेत, एकमेकांविरोधात अनेक वेळा खेळण्याचा यांना योग आलाय, अनुभव आहे. त्यामुळे त्या प्रत्येक रणनीतीला ते वापरणार. आता ज्याची रणनीती सरस तो जिंकणार हा वेगळा पार्ट राहिला, परंतु शेवटपर्यंत या मॅचला कोण सोडणार नाहीये. राज तेजी सगळ्यामध्ये आहे. हो हो, ऑन साइडला लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू वाईड आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू आता लेग स्टंपच्या बाहेर असल्या कारणाने पंचांनी दंडित केलं. वाईट स्वरूपाने एक धाव येते अतिरिक्त स्वरूपाची. आता 6 मध्ये 9. ऑन साइडला काय जबरदस्त फटका आहे. आकाशच्या बॅट मधून इतका सहज आणि सोपा आणि सुंदर फटका आलाय की कोणतीही संधी क्षेत्ररक्षकाला मिळाली नाही त्याला वाटू दिले की हा चौकार आहे. म्हणजे म्हणतात ना, तू मारल्यासारखं कर, मी मार लागल्यासारखं करतो, परंतु ते मारलेलं कोणाला कळत नाही. आता इथं मारल्यानंतर कुणालाही कळलेलं नाहीये. चौकार आला आणि आता 5 मध्ये 5. आता तो सी फॉर्मॅट, तो पडदा, अशा प्रकारचे काही फॉर्मॅट आहेत 1 to 4. कारण त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला बॉल टू रन करणं खूप अवघड असतं. सर्कल बाउंड्रीमध्ये तितका अवघड जात नाही. परंतु अनेक मॅचेस अशा सुद्धा झाल्यात जिथे 5 धावा 5 चेंडूंमध्ये होताना सुद्धा नाकी 9 आल्यात. 1 बॉल 1ची मॅच मगाशी आपण बघितली, खूप चांगली फिनिश झाली. हा वेगळा पार्ट. 2 बॉल 1 वरून 1 बॉल 1 वरती आली होती. आता राज तेजी डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. ऋत्विकने खूप चांगली फिल्डिंग केली. 1 धाव, डाऊन कंप्लीट. खूप मोठा संयम, हातावरचा कंट्रोल, बॅटवरचा कंट्रोल दाखवला आकाशने आणि या मॅचला पुढे घेऊन चाललेत. आता सनी स्ट्राईक एंडवरती असणार आहे. बघा, एक वाईटामध्ये चांगली बाब काय, वाईटामध्ये चांगली बाब जो ऑलरेडी सेट बॅटर आहे तो नॉन स्ट्राईक एंडवरती गेलाय. आणि सनी जो आहे तो जरी एक चौकार मारून खेळत असला तरी सुद्धा नौखा फलंदाज आहे. त्यामुळे त्याच्यावरती राज तेजी दडपण आणण्याचा प्रयत्न करू शकतो. त्यामुळे ही एक बाब आहे. इथून एखादा डॉट आला, उल्हासनगर संघ केव्हाही पलटवार करेल आणि तो एक डॉट आल्यानंतर त्याला त्याची ताकद बनवू शकतो, एवढी क्षमता आहे या बॉलरमध्ये. बघूयात काय घडतंय. सनी समोर राज तेजी. ओ, दुष्काळात 13वा महिना. लेग स्टंपच्या बाहेर, वाईड बॉल. अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड. सनीने खूप चांगल्या प्रकारे लेफ्ट केले चेंडूला, परंतु राजला या 4थ्या क्रमांकावरती वापरणं काय हा योग्य निर्णय होता का? काय राज 3ऱ्या षटकामध्ये येऊ शकले असते का? अनेक असे प्रश्न आहेत. परंतु आता वन्स अगेन, वन मोर, अनादर वाईड. आता मात्र इक्वेशन येऊन कुठे थांबली आहे. 4 चेंडू 2 धावांची गरज. कुणालाही वाटलं नव्हतं ही मॅच इथपर्यंत येईल. आता अटॅकिंग फील्ड, चेंडू मागे, मॅच फिनिश. या अंधेरी संघ, त्याचप्रमाणे आपल्या जयदीपचा संघ. जयल्या, या चला, चालू करा तुमची मॅच आहे आता. चला लवकर या, वेळ घालवू नका, कारण डे टुर्नामेंट आहेत. नंतर मग त्या मॅच 2-2, 3-3 ओव्हरच्या करण्यात काय अर्थ नाही. या लवकर, चला. कोणाची फिल्डिंग आहे? फिल्डिंग लावून घ्या. जयदीप शेठ, पाठवा तुमच्या टीमला. आणि या तुम्ही वर. अभिनंदन, जमा 11 डोंबिवली.